की आपल्या समोरच डायरेक्ट यावं, याचा सुद्धा अडथळा आपल्यामध्ये नको. आणि मला जे सांगायचं आहे ते आपल्याशी मला शेअर करता यावं. सॉफ्ट स्किल ट्रेनर या नात्याने जेव्हा मी संवाद कौशल्य हा विषय घेत असते तेव्हा मला माहित आहे की फेशियल एक्सप्रेशन्स आणि बॉडी लँग्वेज हा कोणत्याही कम्युनिकेशन मध्ये 55% एवढी मोठी भूमिका बजावतात. आणि यामुळे मला कोणत्याही प्रकारचा अडथळाही द्यायचा नव्हता आणि आपल्या सर्वांसोबत व्यवस्थित मला कम्युनिकेशन करता यावं यासाठी मी इथे आले. आणि मुद्दामहून माझं ऐकण्यासाठी एवढी संध्याकाळ उलटून गेल्यानंतरही मला येण्यासाठी थोडा उशीर झाल्यानंतरही उपस्थित असणारे आपण सर्वजण, आपल्या सर्वांनाच माझा नमस्कार. माझ्या बोलण्याची सुरुवात करत असताना मी 3 वेगवेगळ्या व्यक्तींच्या संदर्भातले प्रसंग सांगणार आहे आणि मग आणखी माझं पुढचं बोलणं सुरू ठेवणार आहे. तो दिवस होता 16 सप्टेंबर 1976चा. हा तरुण ऍथलीट जो फिन स्विमर होता. फिन स्विमर म्हणजे जसे माशांना फिन्स असतात ना, पंख, तर त्या पद्धतीने या जलतरणपटूंच्या पायांना पंख लावले जातात, ते पर लावले जातात आणि त्यांनी पाण्याच्या खाली जाऊन ती स्पर्धा जिंकणं किंवा त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणं अपेक्षित असतं. तर हा जो तरुण होता, अगदी तरुण वयामध्ये त्याने खूप मोठं नाव कमावलेलं होतं या फिन स्विमिंग मध्ये. आणि नेहमीप्रमाणे ऍथलीट असेल, स्पोर्ट्समन असेल तर अगदी ट्रेनिंग अपरिहार्यच आहे. म्हणून त्या दिवशी सुद्धा त्यानं आपलं ट्रेनिंग संपवलं होतं. पाठीवर जवळपास 21 किलो वजनाची सॅक अडकवली होती आणि तो धावत होता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि त्याचे कोच सुद्धा होते. आणि त्याच वेळी कुठून तरी खूप मोठा भयंकर आवाज झाला. आवाज असा झाला की क्षणभर सगळ्यांना वाटलं की कुठेतरी जवळच बॉम्बस्फोट झालाय की काय. जिथून आवाज आला त्या आवाजाच्या दिशेने सगळ्यांनी पाहिलं आणि लक्षात असं आलं की एक मोठी बस तळ्यामध्ये जोरदार पडली आहे रस्ता सोडून. ते पाहताच क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब पाठीवरची सॅक फेकून देऊन या तरुणानं त्या तळ्यामध्ये उडी घेतली. वातावरण तिथलं असं होतं की ते पाणी जे आहे ते आईस कोल्ड वॉटर म्हणतात त्या पद्धतीचं तेवढं थंडगार होतं. जेव्हा यानं पाण्यामध्ये उडी घेतली तेव्हा त्याला पाण्यामध्ये 15 फूट आतमध्ये जावं लागलं. ती बस जी होती तळ्यामध्ये पडलेली सगळीकडूनच बंद होती, आतमध्ये जाण्याचा रस्ता नव्हता. पण आतमधल्या लोकांना वाचवता यावं यासाठी यानं जोरदार लाथा मारायला सुरुवात केली काच फोडण्यासाठी. आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्याचा पाय जखमी झाला, रक्तबंबाळ झाला. पण तरी सुद्धा त्यानं प्रयत्न तसेच कायम ठेवले. एकदाचा तो काच फुटला आणि ताबडतोब तो आतमध्ये गेला. जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा त्या पायाच्या जखमेतून रक्तस्राव सुद्धा सुरू झालेला होता. आणि इतकंच कशाला तर इतक्या जोरात त्याला ते सगळं लागलेलं होतं. त्या ती काच फोडत पायाने काच फोडत असताना ती अगदी डोळ्यासमोर त्याच्या अंधारी आलेली होती. तरी सुद्धा तो बसमध्ये गेला आणि जेवढ्या लोकांना वाचवता येईल तेवढ्यांना वाचवावं म्हणून प्रयत्न करू लागला. आता याला करायचं काय होतं, त्या आईस कोल्ड वॉटर मध्ये लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. त्या आईस कोल्ड वॉटर मध्ये प्रत्येक वेळेस पाण्यात डाईव्ह करायचं, 15 फूट खाली जायचं, पुन्हा होते एखाद्या 1 किंवा 2 माणसांना जेवढ्यांना घेऊन येता येईल तेवढ्यांना सोबत घेऊन म्हणजे सगळेजण बेशुद्ध अवस्थेमध्ये किंवा घाबरलेल्या अवस्थेत असणार आहे. कोणीही त्याच्यासोबत तसं पोहणार नाहीच आहे. सो त्यांचंही ओझं स्वतःवर घेऊन पुन्हा वर यायचं. वर काठाजवळच त्याचा भाऊ आणि त्याचे कोच मदतीसाठी होते. मग या माणसानं तिथे सोडायचं, पुन्हा एकदा श्वास रोखायचा, पुन्हा खाली जायचं, पुन्हा माणसांना घ्यायचं, पुन्हा वर जायचं. अशा त्यानं अनेक चक्रा मारल्या. श्वास रोखून प्रत्येक वेळेस जावं लागत होतं आणि परत येईपर्यंतही श्वास रोखावा लागत होता. श्वास घेण्यासाठी पुरेसा वर वेळ थांबणं सुद्धा त्याला पॉसिबल नव्हतं, कारण खाली लगेच तेवढ्या सेकंदांमध्ये बाकीच्या जीवांशी काय होईल सांगता येत नाही. म्हणून पुन्हा त्याला खाली डाईव्ह मारावा लागत होता. आणि अशा सगळ्या प्रकारे त्यानं 47 लोकांना बाहेर काढलं. पोलीस वगैरे सगळी यंत्रणा मदतीसाठी आली होती, पण तरी सुद्धा यांना जेवढ्या लोकांना वाचवता येईल तेवढ्या लोकांना वाचवावं म्हणून आपले सगळे प्रयत्न सुरू ठेवलेलेच होते.
47 लोकांना वर आणल्यानंतर सुखरूपपणे त्यातले 20 लोक पूर्णपणे वाचलेले होते, त्यांचा जीव वाचला होता. आणि हा फिन स्विमर, त्याला काही माहित नसेल का आपण आपल्या पायांना त्या बसची काच फोडत आहोत. त्याला तेव्हाही माहित होतं की आपल्या या कृतीमुळे आपल्या करिअरला मोठा प्रॉब्लेम येऊ शकेल, कारण फिन स्विमिंग मध्ये पाय अतिशय महत्वाचे. पण त्याही वेळेस तो काहीच विचार न करता त्याने सगळी पुढची कृती केलेली होती. आणि हा तरुण जो त्या स्विमिंग क्षेत्रामध्ये जगज्जेता म्हणून त्याला ओळखलं जात होतंच. 11 वर्ल्ड कप त्याने तरुण वयात मिळवलेले होते. 37 वेगवेगळ्या प्रकारच्या चॅम्पियनशिप्स त्याच्या नावावर होत्या. आणि तरी आपल्या करिअरला पणाला लावून त्यानं ती सगळी कृती केली होती. परिणाम व्हायचा तोच झाला. एवढं थंडगार पाणी, पायाला झालेली जखम, त्यामुळे जे प्रदूषित सगळं झालेलं पाणी, त्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून ती जखम खूप चिघळली. आणि सतत एवढं त्याला श्वास रोखत काम करावं लागत असल्यामुळे श्वसन संस्थेवरही खूप वाईट परिणाम झाला. 45 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागलं. 20 जणांचं आयुष्य त्यानं वाचवलं होतं, पण त्यासाठी त्याचं पुढचं करिअर मात्र पूर्णतः संपलं होतं. ज्याच्या डोळ्यामध्ये अजून खूप मोठं स्वप्न होतं की आपल्याला आपल्या क्षेत्रात आणखी काय काय करायचं आहे, पण तरी सुद्धा त्यानं हे केलं. आणि जेव्हा मुलाखत त्याची घेण्यात येत होती तेव्हा त्यानं हेच सांगितलं होतं, त्या क्षणी माझ्यासारख्या जगज्जेत्या स्विमरनं त्या निष्पाप जीवांचे प्राण वाचवले, त्यांनी ते निष्पाप जीव वाचवले नसते तर मी देवाला काय तोंड दाखवू शकलो असतो. माझ्यासाठी करिअर मधल्या माझ्या अचिव्हमेंट्स पेक्षाही जास्त महत्वाचं होतं त्यांना वाचवणं. हा तरुण फिन स्विमर जो होता त्याचं नाव शावार्श केरापेक्यान, रशियाचा. दुसरं उदाहरण आणखी दुसऱ्या ठिकाणचं मी तुम्हाला देणार. ऑलिम्पिक्स होतं, अथेन्स ऑलिम्पिक. वेंडरले डी लिमा नावाचा एक धावपटू धावत होता. ऑलमोस्ट तो आता फर्स्टच येणार, सुवर्ण पदक त्यालाच मिळणार असं सगळ्यांना वाटत होतं. त्याचा जयघोष सुद्धा सुरू झाला होता. आणि तेवढं काय झालं कुणास ठाऊक, ट्रॅकवर कोणीतरी अनाहूतपणे घुसलं, त्याला बाहेर काढलं आणि त्याला गच्च पकडून ठेवलं. त्याच्या तावडीतून सुटणं आणि पुन्हा ट्रॅकवर येणं यात काही सेकंदांचा अवधी गेलाच. आणि ऑलिम्पिक्स मध्ये मिली सेकंद सुद्धा खूप महत्वाचा ठरतो. त्यामुळे आतापर्यंत जे वाटत होतं की हाच 100% गोल्ड मेडल घेणार, तो आता खूप मागच्या नंबरवर गेलेला होता आणि त्याला आता कोणतंही पदक मिळणार नव्हतं. अर्थात त्याने स्पर्धा कंप्लीट केली होती, पण कोणतंही पदक त्याला मिळणार नव्हतं. तरीही असं म्हटलं जातं, जेव्हा त्यानं ती फिनिशिंग लाईन पूर्ण करून तो पुढे गेला तेव्हा पूर्ण जो प्रेक्षक वर्ग होता ते सगळेच्या सगळे उभे राहून त्याला टाळ्या वाजवत त्यांनी सलामी दिली, स्टँडिंग ओवेशन दिलं. कारण असंही म्हटलं जातं की भलेही त्याला कोणतंही पदक मिळणार नसलं तरी सुद्धा स्पर्धा पूर्ण केल्याचा जो कोणता आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता, तो आनंद लोकांना खूप आवडला होता. कुठल्याही पद्धतीचे किंतु परंतु डिबेट्स वगैरे काहीही न करता तो स्पर्धेमध्ये गेलेला होता आणि फिनिश लाईन पर्यंतही पोहोचला होता. तो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा तेव्हा खूप महत्वाचा होता. आणि तिसरं उदाहरण मी सांगत आहे, हे आणखी वेगळ्या प्रकारचं आहे. बेंटले ही अत्यंत महागडी कार समजली जाते. आपल्या रुपीज मध्ये सांगायचं म्हटलं तर किमान त्याची 4.25 करोड इतकी किंमत, 4.25 करोड रुपये इतकी त्याची किंमत आहे. अगदी सर्वसाधारण किंमत 4.25 कोटी रुपये. अशा परिस्थितीमध्ये एक अतिशय आफ्रिकेमधला एक अतिशय ब्राझील मधला एक अतिशय श्रीमंत आणि खूप प्रतिष्ठित मनुष्य होता, चिकुनो स्कार्पा नावाचा. आणि त्यानं एक दिवस डिक्लेअर केलं, मी ह्या बेंटले कारचं दफन करणार आहे. का करणार आहे तर मृत्यूनंतरही मला ऐशो आरामात जगता यावं यासाठी मी ही कार अगोदरच दफन करून ठेवणार आहे, जेणेकरून मृत्यूनंतर मला ती वापरता येईल.
असं म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जसं काही पसरलं ना तसंच सगळ्यांच्या चेहऱ्यावर पसरलं. लगेच त्यांना आपल्या आजच्या भाषेत ज्याला आपण ट्रोलिंग म्हणतो तसं ट्रोलिंग सुरू झालं, टीका टिप्पण्या सुरू झाल्या. याच्याकडे पैसा जास्त झाला का, जर जास्त झाला असेल तर तो गरिबांना वाटावा वगैरे वगैरे काय काय झालं. आणि याला काही माणुसकी नाही. जे काही ज्याला काय जे काही सुचलं ते सगळ्या पद्धतीनं त्याच्यावर टीका होत गेल्या. पण हा पठ्ठ्या मागे सरकलेला नव्हता आणि त्याचं म्हणणं कायम होतं, मला मृत्यूनंतर ऐश्वर्यानं जगायचं आहे, म्हणून या बेंटले कारचं दफन मी करणारच आहे. तो खड्डा सुद्धा खोदला गेला आणि तो दिवस तो क्षणही उजाडला ज्या क्षणी आता बेंटले कारचं दफन होणार होतं. ती कार त्या खड्ड्याच्या शेजारी आणून ठेवण्यात आली. सगळे पत्रकार, मीडियावाले, सगळे बाकीचे लोक, भरपूर टीकाकार, सगळे सगळे तिथे हे पाहायला जमले होते. अजूनही त्याला शहाणपणी यावं अशी प्रार्थना करत होते, पण याला शहाणपणी येत नव्हतं आणि बेंटले कारचं आता दफन होणार होतं. एवढ्यात हा चिकुनो जो होता तो त्यानं माईक हातामध्ये घेतला आणि शेवटचं बोलायचं म्हणून त्यानं सांगितलं की काही दिवसांपासून मी बेंटली कारचं दफन करत आहे म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या नावाचा ओरडा करत आहात आणि ज्या सगळ्या शिव्यांची लाखोली मला वाहत आहात, त्यानुसार आता मी तुम्हाला जाणीव करून देतो. फक्त 4.25 बघा त्याचं म्हणणं काय, फक्त 4.25 करोडची ही बेंटली कार मी दफन करत आहे, तर तुम्ही एवढा सगळा गोंधळ माजवलेला आहे आणि अमूल्य अशी तुमची किडनी, फुफ्फुस, डोळे हे सगळं जे काही आहे ते तुम्ही दफन करून टाकता मृत झाल्यानंतर त्या किमतीचं काय. अवयव दानाचं महत्व त्याला सांगायचं. 4.25 करोडच्या एका कारपेक्षाही प्रत्येक मनुष्याच्या शरीरातले हे अवयव किती महत्वाचे आहेत आणि खरंच आपण जे दान करता येतील ते सुद्धा तसेच दफन करून टाकतो आणि अशा कित्येक हजारो लाखो बेंटले कार पुरून टाकतो, हे त्या लोकांच्या लक्षात आलं आणि मग अवयव दानाची तिथली मोहीम खूप चांगल्या पद्धतीने गतिमान झाली. हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे मी अनुभव सांगितले. सांगण्याचा माझा उद्देश हा होता, तो शावार्थ केला व्यक्त्यात असो, हा चिकुनो असो किंवा वेंडरले टीमा असो, यांनी असं काही केलं ज्यामुळे आजही ते लक्षात राहिले. इतिहासाने आजही म्हणण्यापेक्षा करंट इयरच्याच काही आहे, त्यामुळे आता तर लक्षात असतीलच, पण इतिहास त्याची नोंद घेईल, दखल घेईल, किंबहुना घेतली आहे आणि पुढे अनेक वर्ष कदाचित जोपर्यंत आपण माणसं आहोत तोपर्यंत असंही घडलं होतं, म्हणून त्यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना पुढच्याही पिढ्यांना सांगितला जाईल. आपला इतिहास किती जणांना सांगितला जाईल किंवा म्हणजे इतिहासात नोंद घेण्यासारखं आपण काही खरंच करतोय का. नोंद घेण्यासारखं, इतिहासावर नोंद घेण्यासारखं हातात भाग सोडून देऊ, पण आपलं नाव आपल्या खापर पंतूला जर लक्षात राहिलं तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट असेल. कारण मला बऱ्यापैकी खात्री आहे की आपल्यापैकी कुणालाही आपल्या पणजोबाचं नाव माहीत असणार नाही. ते असेल तर खापर पणजोबाचं तर मुळीच असणार नाही, ज्यांचा वारसा आपण चालवत आहोत. मग एवढ्या साधं रुटीन लाईफ जगत असताना सुद्धा असे काही प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात की आपण हसणं विसरून जातो, आपण आनंदी असणं विसरून जातो. जेव्हा की त्या शावातला करिअर पूर्णपणे सोडावं लागलं आणि तरीही तो आनंदी होता की करिअर जरी मी सोडलं असलं तरी 20 जणांचा जीव मी वाचवू शकलो, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. वेंडरले डीमालाही तेच वाटत होतं की भलेही त्या एका माणसामुळे कोण कुठला तो माती फिरू ट्रॅकवर आला, त्याच्यामुळे मी गोल्ड मेडल गमावलं, पण ओके मी फिनिश लाईन तर कम्प्लीट केली आहे. आणि ह्या बेंटले कारचं दफन करणाऱ्या ह्या चिकुनोलाही तोच आनंद वाटत होता की आपण अवयव दानासाठी चळवळ ती गतिमान व्हावी यासाठी आपल्या परीने प्रयत्न केलेले आहेत. आता हे सगळं सांगितल्यानंतर आनंदाच्या संदर्भानं पुढे बोलत असताना थोडंसं आपण आपल्याकडे वळूया. मला माहित आहे तुमच्यापैकी सगळ्यांनाच म्हणजे अनुभव त्यांनी घेतलेला असणार आहे.
बाजरीच्या खारोड्या जेव्हा घातल्या जायच्या, उन्हाळ्यामध्ये घातल्या जायच्या. आता घातल्या जातात असं नाही, आपण रेडीमेड पॅकेट मोस्ट ऑफ द टाइम्स आणतो आणि त्या वापरतो. पण बाजरीच्या खारोड्या जेव्हा घातल्या जायच्या तेव्हा त्याच्या कण्या खाणं, कुरडईच्या जेव्हा केल्या जायच्या तेव्हा त्याचं चीक खाणं, हातावरच्या शेवया माझ्या किती सुंदर होतात. की मग आपल्या पहिला वर्ग आहे म्हणून त्यांना सांगते, तुम्ही काही केलेले असणार नाही याची खात्री आहे मला. पण हातावरच्या शेवया आमच्याकडे किती सुंदर होतात हे सुद्धा आपण सगळं अनुभवलेलं असणार आहे. आणि मला आठवतं की आई जेव्हा पापड करण्याचं ठरवायची तेव्हा सेपरेट खाण्यासाठी, कारण पापड करता करता किती लाट्या पोटाच्या आत गेल्या कळायचंच नाही, म्हणून सेपरेट खाण्यासाठी वेगळ्या लाट्या बाजूला काढून ठेवायची. आता पापड करताना खायचे नाही, त्याच्या अगोदर एकतर खाऊन घ्या नाही तर नंतर खा, पण करता करता आता खायचे नाही हा तिचा स्पष्ट दंड असायचा आणि त्या पद्धतीने सगळं करावं लागायचं. मला कथा कादंबऱ्या किंवा लहानपणच्या त्या गोष्टी वाचणं खूप आवडतं. म्हणजे जो माझं ओळख देताना किंवा परिचय देताना उल्लेख करण्यात आला होता की 10th मध्ये टॉपर असताना सुद्धा मी जे आर्ट्स घेतलं त्याचं एक कारण हेही होतं, डॉक्टर मेडिकलला किंवा मला इंजिनिअरिंगला जायचं नव्हतं. हे जेवढं खरं होतं तेवढंच खरं हे पण होतं की मला कथा कादंबऱ्या गोष्टी आवडायचं आणि त्या कुठे टेक्निकल गोष्टीमध्ये माझं डोकं खराब करू असं मला वाटत होतं, म्हणून मी सरळ 10वी नंतर 11वी पासून आर्ट्स घेतलेलं होतं. आणि मग अशा गोष्टींमध्ये कादंबऱ्यांमध्ये कितीदा तरी मी असं वाचलेलं होतं, अनुभवलं सुद्धा होतं, जे आपणही कदाचित अनुभवलेलं असेल की माझ्या आजीचा तो सुरकुतलेला हात माझ्या डोक्यावरून जेव्हा फिरत असे तेव्हा मला एकदम आश्वस्त वाटत होतं. किंवा माझ्या आजीच्या सुरकुतलेल्या त्या चेहऱ्यामध्ये जेव्हा एक स्मित फुललं तेव्हा त्याच्या एवढं सुंदर काहीच नाही याची जाणीव मला झाली. आणि अशा पद्धतीचे वाक्य तर असायचेच, पण एक वाक्य आपण सगळ्यांनीही ऐकलेलं असेल की तेव्हा आपली आजी आजोबा अगदी स्पष्टपणे म्हणायचे, हे माझे केस जे पांढरे झालेत ना ते उन्हात नाही पांढरे झाले, अनुभवाने पांढरे झाले, तेवढे उन्हाळे पावसाळ्यात पाहिलेत मी, असं ते अभिमानानं सांगायचे. पण दुर्दैव आज असं आहे की आमची केस पांढरे होतच नाही. कारण केस पांढरा व्हायला लागला की इतकं सगळं त्याला काळे करण्याचे उपाय शोधले जातात आणि ते काळे केले जातात की आपले केस कधी पांढरे होतच नाहीत. त्यामुळे आपण छाती ठोकपणे असं कधी म्हणू शकणार नाही कदाचित की हे जे पांढरे केस झालेत ना ते अनुभवाने पांढरे झालेले आहेत, उन्हात पांढरे नाही झाले. मला हे सुद्धा आठवतं की जेव्हा नवीन नवीन हॉटेल व्यवसाय सुरू होत होता तेव्हा असं वातावरण एकंदरीतपणे असं होतं की जे बाहेर गावी जायचे तिथे त्यांची व्यवस्था नाही, त्यांना मग बस स्टँडवर जेवण करून पुढचं काम करण्यासाठी तिथे जावं लागायचं. किंवा जे सिंगल राहतात ज्यांच्या घरी कोणी तिथला शब्द वापरायचा तर ज्यांच्या घरी कोणी बाई माणूस नाही त्यांना मग पर्याय नाही म्हणून मग हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं हे करावं लागत असे. पण नंतर कुठून तरी अशी सुरुवात झाली की मग महिला सुद्धा हॉटेलमध्ये जायला लागली आणि मग वातावरण असं तयार झालं, महिला असं हॉटेलमध्ये जाते, तिला काय स्वयंपाक करता येत नाही का, स्वयंपाकाचा कंटाळा येतो, कारण स्वयंपाकाचा कंटाळा येणं हे मान्यच नाही. आणि नंतर नंतर त्या स्टेज पासून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत की इझिली म्हटलं जातं हा झोमॅटोवरून मागून घेऊया. मग ती महिला मागवते आहे का कोण मागवत आहे याच्याशी काही देणं घेणं नाही, इव्हन आपण किती वेळा मागवत आहोत याचाही विचार आपण करत नाही. आणि मग मला असं वाटतं की हे कधी बदललं यापेक्षा का बदललं हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो. आणि का बदललं याचे कारण भरपूर सारे, मी त्या कारणांमध्ये जाणार नाहीये, पण मला महत्वाच्या ज्या कारणांचा उल्लेख करावा असा वाटतो त्या कारणांवर मात्र मी अवश्य येणार आहे. ते म्हणजे आपल्या गरजा किती आहेत हे आपण ठरवण्याच्या ऐवजी जाहिराती ठरवू लागल्या आहे, सभोवतालचा परिसर ठरवू लागला आहे, सोशल मीडिया ठरवू लागला आहे आणि याच जाहिराती आणि सोशल मीडियामुळे प्रभावित झालेले आपले सगळे जवळचे आप्तस्वकीय जे आहेत ते ठरवू लागलेले आहेत. कारण एखादी जाहिरात तीच तर येते ना कि अशा पद्धतीने की कुछ मीठा खाया की नाही, म्हणजे काहीतरी कुछ मीठा हो जाए. म्हणजे राखी पौर्णिमेला
बाहेरून आणून चॉकलेट द्यायचे ही प्रथा आपल्याकडे कधीच नव्हती. आपली संस्कृती इतकी उदात्त आहे, इतकी चराचर सृष्टीमध्ये देवत्व बघणारी आहे, प्रत्येक निसर्गाच्या टप्प्याचा खूप आदर करणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये ती गरज या जाहिराती सोशल मीडिया आपल्यामध्ये निर्माण करतात की अरे राखी पौर्णिमा आहे, तर मग आता हे मला काहीतरी गिफ्ट चॉकलेट्स दिले पाहिजे. आणि नंतर मग तो चॉकलेटचा पॅक मोठा मोठा होत जातो. आणि मग दिवाळीलाही आपण लाडू करंजी खाण्यासाठी घरी बोलवायचो. आता कुठे घरी बोलवायचं आणि कुठे कुणाच्या घरी जायचं. त्यापेक्षा मग गिफ्ट पॅकेट्स देऊन टाकूया. सुरुवातीला तरी ड्रायफ्रुट्सचे पॅकेट्स दिले जायचे, तिथे राहत असत अनेक महिने सुद्धा ते राहू शकत. पण मग आता तर, आणि ते पौष्टिक होते किंवा आरोग्यासाठी उपयोगाचे होते. पण आता मात्र काय दिलं जात आहे, तर आता हे असेच चॉकलेट्स किंवा काहीतरी फास्ट फूड सारखे पदार्थ दिले जात आहेत. हा असा सगळा बदल का झाला आहे, याला महत्वाचं कारण आहे जाहिराती आहे, हा सोशल मीडिया आहे आणि हा आपला सभोवताल आहे. आणि हेच कारण आहे, हे उदाहरण मी यासाठी दिलं होतं की आपल्याला लगेच ते कॅच व्हावं. आणि हेच ते कारण आहे जे आपला आनंद हिरावून घेणारं ठरत आहे. कारण या गरजा आता आपण, मला थोडस थांबून मला खरंच काय आवश्यक आहे, मला काय मिळवायचं आहे याचा विचार आपण करत नाही. त्याऐवजी सोशल मीडियावर जे काही फिरतं आहे त्यावर आपण अवलंबून राहतो. आणि मग कुठेतरी आपलं सुख जे आहे ते कुणाच्या तरी व्हॉट्सअप स्टेटस वरून ठरवायला लागतो. कुणाच्या तरी व्हॉट्सअप स्टेटसवर खूप छान फुललेले आनंदी चेहरे दिसतात आणि आपल्याला आपल्या घरी सकाळी थोडीशी झालेली कुरकुर आठवते आणि हो ते किती सुखी आहे, माझ्यासारखं दुःखी मात्र मीच, असं कुठेतरी वाटायला लागतं. कोणीतरी छान ट्रॅव्हलिंग बाहेर गेलेला आहे, मस्त ट्रॅव्हलिंग चालू, छान सिनरी व्हिडिओज त्यातले टाकलेले आहे. आता तर व्हिडिओ तो 1.5 मिनिटाचा जातो. अगोदर तरी 30 सेकंदाचा तो छळ असायचा, आता 1.5 मिनिटाचा तो छळ चालतो. आणि मग बघा ते कसे फिरायला जातात आणि आम्ही मात्र आपल्या इथेच असतो. आम्हाला शनिवार रविवार सुद्धा सुट्ट्या नसतात. असं काहीतरी मनात यायला लागतं. आपला आनंद आपणच कमी करून घ्यायला लागतो. आणि हे आपल्या लक्षातही येत नाही की माझा आनंद कशात आहे हे मी ठरवत नाही, तर त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस ठरवत आहे, हे लक्षातच घेत नाही. मुळात मला एक बाब अशी वाटते की वैयक्तिक बाबी ज्या छान एन्जॉय करायच्या आहेत आपण वैयक्तिकरित्या किंवा आपल्या कुटुंबासोबत, ते सगळ्यांना असते का? म्हणजे असतो नवऱ्याचा वाढदिवस आणि ते तुम्ही इन्स्टावर, फेसबुकवर किंवा व्हॉट्सअप स्टेटसवर टाकता, का तुम्ही घरात बोलत नाही? तुम्ही डायरेक्ट त्यांना हॅपी बर्थडे टू यू म्हणू शकत नाही? तिथे सांगण्याची काय गरज असते? किंवा मग आम्ही असं सेलिब्रेट केलं. बरं, सेलिब्रेट कसं केलं? आपली संस्कृती हे सांगते की दिवा शांत करण्याच्या ऐवजी दिवा लावणं खूप महत्वाचं आहे. आपणही प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात अशी दीपप्रज्वलन करत असतो. आणि तिथे आपण काय करतो, अरे केक नाही आपल्या संस्कृतीमध्ये. मला आठवतं वाढदिवसाच्या 1 महिनाभर अगोदरपासून मी लहान असताना आईला सांगत असे, माझा वाढदिवस या तारखेला आहे बरं, मला हे करून द्यायचंय बरं, हे करून द्यायचंय बरं. आणि मग त्या गोड पदार्थाची वाट पाहत पाहत आई जी म्हणजे गोड पदार्थ बनवायची आणि समोर आणून ठेवून द्यायची, तेव्हा त्याच्या इतकं अतिशय निखळ आनंद दुसऱ्या कशातच नव्हता. वेगवेगळ्या फ्लेवरचे केक कापणं आणि हे मेणबत्त्या स्वतः लावून विझवणं ही तर फार वाईट बाब आहे. पण पुन्हा तोच मुद्दा येतो की आपण सभोवतालला बळी पडतो. आणि मला माझ्या मुलाच्या बाबतीत आठवतं ना की मलाही वाटायचं की हे असं जे केक कापणं, तेही कापणं आपण शुभ ठेवत मानत नाही ना. सो असं केक कापणं किंवा अशा पद्धतीने मेणबत्ती विझवणं हे अजिबात चांगलं नाही. म्हणून वेगळ्या पद्धतीने आपण करूया असं मी मुलांना लहान असताना सांगण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा हा सभोवताल त्यांनाही प्रेशराईज करत होता. मग सगळे मित्र म्हणतात केक नाही कापला, केक नाही कापला. आणि मग शेवटी सगळ्यांना उत्तर देता यावं यासाठी केक कापावा लागतो, मेणबत्ती शांत करावी लागते. ही किती वाईट गोष्ट आहे. मी जे म्हणते ना की आनंद आपला हिरावून घेतला जातोय बाकीच्यांकडून आणि आपण सरळ सरळ त्याला बळी पडत आहोत. आपल्याला अशी भीती वाटते का की बाकीच्यांकडून, बाकीच्यांपेक्षा मी वेगळं नको पडायला? लहान मुलांना तसं वाटणं एक वेळ स्वाभाविक आहे. पण आपल्यालाही तसं वाटतं का?
म्हणजे कुणी जर आपल्याला म्हटलं एक तुझा वाढदिवस होता, काय गिफ्ट दिलं तुला नवऱ्यानं, किंवा वाईस वर्सा म्हण, आणि गिफ्ट दिलेलं नसेल की ओ माझा वाढदिवस होता, मला गिफ्ट काही नाही मिळालं, माझ्या नवऱ्यानं किंवा माझ्या बायकोनं काही नाही दिलं, म्हणजे माझ्याकडे तिचं दुर्लक्ष आहे, काही तिचं संसाराचे वर्ष वाढलेले असतात, तस तशी आत्मीयता प्रेम कमी झाले माझ्यावरचं, असं कुठेतरी वाटायला लागतं. तिच्या किंवा त्याच्या एका प्रश्नामुळे आपला आनंद हिरावला जातो. कारण आपला आनंद राखण्यासाठी मुळात ती जबाबदारी आपण घेतच नाही. आपण सगळ्यांना ते सोपवून दिलेलं आहे आणि कोणीही येतं, एखादं वाक्य उच्चारतं आणि आपला आनंद कधी संपून गेला किंवा आपण दुःखी कधी झालो हे दुर्दैवानं आपल्या लक्षातही येत नाही. पण याच ठिकाणी मला खूप आवश्यक वाटतं की आपण खरंच आनंदी राहायचं असेल ना, तर असं वेगळं पडण्याची भीती काढून टाकली पाहिजे मनातून. वेगळं पडणं ही काही वाईट काम नाहीये. मुळात हे वेगळं न पडणं आपल्यात आलं कुठून, तर पिढ्यानपिढ्यांपासून, अगदी गुहा मानवापासून. कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की जी ती टोळी असेल त्यातून वेगळं पडणं याचा अर्थ जीव धोक्यात घालणं. सगळेजण एकत्र असतील तर ते स्वतःला एकमेकांना वाचवतील, पण हा एकटाच वेगळा पडला याचा अर्थ जीव जाण्याची जास्त शक्यता निर्माण होणं. म्हणून तेव्हा वेगळं पडण्याची भीती असणं स्वाभाविक आहे. पण तीच भीती आता या अशा काही सामाजिक कारणांसाठी किंवा या जाहिराती आपल्यावर जे लादतात, सोशल मीडिया आपल्यावर जे लादतो, त्यासाठी आपण वेगळं पडण्याची भीती मनात ठेवणं ही अत्यंत वाईट गोष्ट मला वाटते. आणि त्या संदर्भात एक जबरदस्त उदाहरण मला देण्याची इच्छा आहे आणि मी ते देईन. हा अगदी 12-13 वर्षांचा छोटा मुलगा होता, श्रीकांत. खरंच उदाहरण आहे. आता ते फार मोठं आणि सगळ्यांनी आदर करावा असं सन्माननीय व्यक्तिमत्व बनलेलं आहे. पण मी 10-12 वर्षांचे असल्यापासूनच सांगते आहे, म्हणून एकेरी उल्लेख त्यांचा करत आहे. सो अनेक वर्षांपूर्वी हा 10-12 वर्षांचा श्रीकांत एका मुंबईच्या मलबार हिल सारख्या एरियामध्ये तेव्हा राहत होता आणि अतिशय उच्च उंची असणाऱ्या शाळेमध्ये तो जात होता आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं आयुष्य चाललेलं होतं. त्यांची सांपत्तिक स्थिती अतिशय चांगली होती म्हणून तर ते तिथे राहत होते आणि त्या शाळेत त्याची ऍडमिशन घेतलेली होती. एक दिवस या श्रीकांतच्या मित्राचा वाढदिवस होता. आता श्रीमंतांचे शौक सुद्धा श्रीमंती आणि ह्या 10-12 वर्षांचेच मुलं ते सगळे. आणि मित्रांनो असं सांगितलं की माझा आपण उद्या वाढदिवस साजरा करणार आहोत ना, तर वाढदिवस साजरा करण्याच्या अगोदर पण असं करूया, रेस कोर्सवर जाऊया, घोड्यावर पैसे लावूया आणि मस्त धम्माल करूया आणि मग वाढदिवस साजरा करूया. आता रेस कोर्सवर जायचं म्हणजे पैसे लागतील की, आणि तेव्हा 5 रुपये लागणार होते. हा छोटा श्रीकांत वडिलांकडे गेला, सांगितलं मला 5 रुपये हवे आहेत, का हवे आहेत हे पण सांगितलं. आणि वडिलांनी जेव्हा कारण ऐकलं तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांनी सांगितलं रेसकोर्स मधल्या घोड्यावर लावण्यासाठी मी तुला 5 रुपये अजिबात देणार नाही. पुढचं सगळं त्यांचं सांगणं अतिशय महत्वाचं आहे बरं. ते म्हणतात मी तुला 5 रुपये देणार नाही, पण तरी सुद्धा तू त्यांच्या सोबत रेसकोर्सवर गेली पाहिजेस. तुझे सगळे मित्र घोड्यांवर पैसे लावतील, काही जिंकतील आणि काही हरतील आणि तरी सुद्धा तू गेलं पाहिजेस. मी तुला पैसे यासाठी देत नाहीये कारण जर तू हरलास तर मला एक पण प्रॉब्लेम नाही, पण जर तू जिंकलास तर तुझ्या डोक्यात असं येईल की घोड्यांवर पैसा लावण्यासारखाही सोपा मार्ग आहे जो श्रीमंत करतो आणि ते मला होऊ द्यायचं नाही. त्याच्याही पुढे ते म्हणतात मी तुला पैसे देणार नसलो तरी सुद्धा तू त्या मित्रांसोबत रेस कोर्सवर गेलं पाहिजेस, तिथे असलं पाहिजेस, त्यांच्यासोबत थांबलं पाहिजेस. का? कारण तुझ्याकडे पैसे नसतील, सगळेजण घोड्यावर पैसे लावतील, तुझ्याकडे पैसे नसल्यावर तू लावू शकणार नाहीस, सगळ्यांपासून तू वेगळा पडशील. वेगळा पडण्याची भीती वाटण्यापेक्षा मी या सर्वांपासून वेगळा का आहे हे तुला समजून घेतलं पाहिजे, म्हणून तू तिथे गेलं पाहिजेस. राईट इज राईट even though no one is following it and wrong is wrong even though everyone is following it. यासाठी म्हणतात ना. आणि हे आहेत डॉक्टर श्रीकांत दातार, बोस्टन मधल्या हार्वर्ड विद्यापीठाचे 11वे डीन
आपला भारतीय माणूस आपल्याच मुंबईमधून गेलो. म्हणून आपणही खूप ठिकाणी वेगळे पडू, पण तरी सुद्धा आपल्याला वेगळं, जर राईट कारणासाठी आपण वेगळे पडत आहोत तर त्याच्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. राईट इज राईट, नेहमीच ते राईट असणार आहे. त्यामुळे आपण वेगळे पडू. बाकी सर्वजण केक मागवतील पण मी मागवणार नाही. बाकी सगळे आता एक पुन्हा ते पण आले ना, पुन्हा सोशल मीडियाच ना, की वाढदिवस साजरे करायचे असतील तर हॉटेलमध्ये, मग आज कुठल्या हॉटेलमध्ये पार्टी करणार आहे? तुमचा वाढदिवस आहे तर का हॉटेलमध्ये का पार्टी करायची? म्हणजे सुरुवातीला जे होतं की घरातून हॉटेलमध्ये जाणं हे काही चांगलं लक्षण समजलं जायचं नाही. आता मी त्या दिवसाची वाट पाहते आहे जेव्हा सोशल मीडियावर असं टाकलं जाईल, आज आम्ही घरीच वाढदिवसाची मस्त पार्टी केली. कारण वर्षातले मोस्ट ऑफ द डेज आपण बाहेरून मागवतोय किंवा बाहेरून खातोय. अशा वेळेस जेव्हा आम्ही घरचं खाल्लं तो आमच्यासाठी खरा महत्वाचा आणि सणाचा दिवस ठरला. अर्थात असे सणाचे दिवस नंतर पुन्हा येऊ, त्याबद्दल नंतरच्या पिढीमध्ये काहीतरी बोललं जाईल. मी म्हणजे आपण नाही म्हणणार, मी असेपर्यंत तरी तो दिवस काही उगवणार नाही असं मला वाटतंय. म्हणून पुढच्या पिढ्यांवरती जबाबदारी सोपवते मी. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला आनंद आपण शोधणं महत्वाची गरज आहे. पण दुर्दैवानं असं झालंय की ह्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आपण इतरांच्या तुलनेमध्ये स्वतःला पाहत आहोत. ठीक आहे ना, त्यांना ट्रॅव्हलिंग मध्ये इंटरेस्ट असेल पण मला वाचनामध्ये इंटरेस्ट आहे ना, म्हणून आपण तर काही मी आज हे पुस्तक वाचलं असं टाकायचं म्हटलं की मग असं वाटतं की आपण एकटेच पडतो ना पुस्तक वाचलं म्हणून टाकणारे. बाकी सगळे नंतर वेगवेगळ्या गोष्टी शेअर करतात आणि मग आपल्याला दुःखी होण्याचं आणखी एक कारण मिळतं. म्हणून सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं सुख, आपला आनंद कोण हिरावून घेत आहे? तर या सगळ्या गोष्टी हिरावून घेतात. म्हणून आपण स्वतःला काय हवं आहे ते पाहण्यासाठी क्षणभर तरी थांबलं पाहिजे आणि बघितलंच पाहिजे. नाहीतर आपल्या आयुष्यातलं सुंदर फूल कधी निघून गेलं आपल्याही लक्षात येत नाही. आपल्यासारखाच परिस्थितीनं त्रस्त झालेला, माझ्या आयुष्यामध्ये आनंदी होण्यासारखं काहीही नाही असं वाटत असणारा एक मनुष्य एका गुरूंकडे गेला आणि त्यानं आनंदी होण्याचा मार्ग विचारला. गुरूंनी सांगितलं ठीक आहे, तो मार्ग तुला सांगतो, पण माझ्या ह्या घराभोवती जो सगळं हे ताटवा आहे फुलांचा, त्या ताटव्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुलं आहेत. तर तू एक सुंदर फुल, तुला जे वाटतं की ते अतिशय सुंदर आहे आणि तू मला द्यावंस, ते ताटव्यातलं एक सुंदर फुल घेऊन तू मला प्रेझेंट कर आणि नंतर मग आपण त्यावर तुझ्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया. हा लगेच जाण्यासाठी निघाला. गुरुंनी थांबवलं आणि अट सांगितली की हा, पण एकदा पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे वळायचं नाही बरं का. तुला मग पुढेच जाऊन एक्झिट मधून एक्झिट करावं लागेल, मागे तुला परत येता येणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. यानं ताटव्यामध्ये प्रवेश केला. वेगवेगळ्या प्रकारची नजर जाईल तिथपर्यंत सगळी वेगळ्या वेगळ्या प्रकारची सुंदर सुंदर फुलं होती. थोडासा पुढे गेला, एक फुल तर इतकं सुंदर वाटलं की याच्या एवढं सुंदर फुल पुढे असणं शक्यच नाही, त्यामुळे आपण हेच फुल तोडावं असं त्याला क्षणभर वाटलं. पण लगेच वाटलं नाही ना, एवढा मोठा ताटवा आहे, याच्यापेक्षाही सुंदर फुल पुढे असेल ना. पुढे गेल्यानंतर एका फुलाचा कलर इतका वेगळा अप्रतिम वाटला की हे फुल तर कधी कोणी बघितलेलं नाही आणि याच्या इतकं सुंदर असूच शकत नाही, हे तोडावं की काय या विचारात असतानाच त्याचं दुसरं मन पुन्हा त्याला म्हणालं, ताटवा अजून बराच उरलाय, सुंदर फुल पुढे असेल ना. पुढे असेल करत करत तो पुढे आला आणि आता त्याला दिसलं की पुढे सुंदर फुलं नाही तर वाळलेले सगळे रोप आहेत, त्याच्यावर वाळलेली किंवा कुजलेली आणि पडलेली फुलं आहेत. आता पुढे सुंदर फुल एकही नाही. त्याने जस्ट मागे वळून पाहिलं, इतके सुंदर सुंदर फुलं ते दिसत होते की ऍटलिस्ट हे दिलं तर चाललं असतं, हे दिलं तरी चाललं असतं, याच्यापेक्षा तर ते फुल किती छान होतं, सगळं त्याच्या डोक्यात होतं. मागे वळावंसं वाटलं पण अट होती, मागे वळायचं नाही, पर्याय नव्हता. तसाच पुढे चालत राहिला आणि त्यातल्या त्यात कमी कोमेजलेलं फूल नेऊन खालच्या मानेनं त्यानं गुरूंना दिलं. गुरूंनी फक्त त्याच्याकडे स्माईल केलं आणि सांगितलं, ह्या ताटव्यामध्ये फिरण्यात तुझं जे झालं ना तेच तुझ्या आयुष्यात होतंय, म्हणून तू आनंदी नाही.
आपलं सेम तेच होत आहे ना. आता आनंद मिळतोय, या क्षणी आनंद मिळतोय. आपण कुणाशी तरी गप्पा मारतोय, आपली मुली आपल्याशी बोलतोय, आपण आपले स्पाऊस आपल्याशी गप्पा मारत आहे आणि क्षणात फोनची रिंग वाजते आणि तो आनंद जो आहे त्या आनंदापेक्षा आपल्याला मोबाईल मध्ये अधिक आनंद वाटायला लागतो आणि आपण मोबाईलकडे झेपावतो. हा आनंद विसरून गेलेला असतो. मग आणखी काही वर्षांनंतर वाटतं खरंच इतकी वर्ष निघून गेली पण आपल्या स्पाऊस सोबत निवांत बसून आपण गप्पा सुद्धा मारलेल्या नाही. आपल्याला हे करायचं होतं पण आपण तेही केलेलं नाही कारण आपल्याला प्रत्येक वेळेस वाटत होतं की माझा खरा आनंद पुढे आहे, माझा खरा आनंद काहीतरी मिळवण्यामध्ये आहे. भौतिक साधनांमध्ये जेव्हापासून आपण आपला आनंद शोधायला लागलो तेव्हापासून आपण आनंद मिळवणं पूर्णतः विसरून गेलो आहोत. आणि इतकंच कशाला, जेव्हा आपण अशा ह्या जाहिराती आणि सोशल मीडिया आणि सभोवताली यांच्या मोजपट्टीवर आनंद मोजायला लागलो आहोत तेव्हापासूनही आनंदाचे आलेले क्षण जे आपल्याला जाणवले होते तेही आपल्याकडून हातून निघून गेलेले आहेत. आणि मग पुढे काहीतरी काय वाटायला येईल ते माहीत नसतं पण वर्तमान क्षणातला आनंद, प्रत्येक आनंदाचा क्षण आपण तसा सोडून दिलेला असतो आणि त्याच्या इतकी वाईट गोष्ट दुसरी कोणतीच नाही. म्हणून हा आनंद घेत असताना बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून माइंडफुलनेस ठेवून खरंच त्या क्षणामध्ये आनंद घेणं ही महत्वाची गोष्ट आहे. महिलांचा तर विचार म्हणजे विषय मी आता काढणार नाही पण तुम्ही सुद्धा सकाळचा चहा खरंच शांत निवांत घेतलाय ना कधी, की फक्त चहा हातात आहे आणि चहा सीट बाय सीट छान पिताय म्हणून नाही. तेव्हा टीव्हीवर काहीतरी चालू असतं किंवा काहीतरी मोबाईलवर चालू असतं किंवा तिथे काहीच नसेल तर डोक्यामध्ये काहीतरी चालू असतो आणि तो आनंद चहा सिप बाय सिप घेण्याचा आनंदही आपण सोडून दिलेला असतो कारण आपल्याला वाटतं की पुढे माझा आनंद आहे, त्या क्षणाला पोहोचू तेव्हा त्याच्या पुढे माझा आनंद आहे आणि आनंदाचा असा प्रत्येक क्षण आपण सोडून देतो. पण लक्षात घेतलं पाहिजे की अशा कोणत्याही साधन संपत्तीमध्ये आनंद नाही. जेव्हा मी त्या पांढऱ्या केसाचं आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याचं उदाहरण देत होते तेव्हा तेही लक्षात घेतलं पाहिजे की निसर्गाच्या प्रत्येक टप्प्याला आपली संस्कृती खूप महान मानते, प्रत्येक टप्प्याचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीनं करते आणि अशा परिस्थितीमध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण जे काही मिळवलेलं असतं त्याचा अभिमान न बाळगता कुठेतरी अरे माझं आता असं होत चाललंय म्हणून जे आतापर्यंत आपण अनुभव मिळवलेले असतात त्याचाही कुठेतरी अपमान करायला लागतो असं नाही का वाटत आपल्याला? म्हणजे ज्यांना शक्य होतं, जे अफोर्ड करू शकतात ते वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉस्मेटिक सर्जरीज करतात, प्लास्टिक सर्जरीज करतात, फॉरेन मध्ये जाऊन करतात, जे काही करतात आणि पुन्हा मग ह्या मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर त्यांचे एवढे सुंदर सुंदर मेकअप पण केलेला असतो, कॅमेऱ्याचा रोल असतो आणि फिल्टर्सही बरेच रोल असतात पण त्याचा विचार न करता असे चेहरे आपल्या समोर यायला लागतात. त्यांचे चेहरे येणं हे वाईट नाहीये, त्यांचे चेहरे सुंदर असणं हे सुद्धा अजिबात वाईट नाहीये. वाईट काय आहे तर त्यांचे सुंदर चेहरे पाहिल्यानंतर मला माझ्या डोक्यातल्या पांढऱ्या केसांची जाणीव होणं, माझ्या डोळ्याखाली येऊ लागलेल्या सर्कल्सची जाणीव होणं किंवा आता कुठेतरी कपाळावर एखादी सुरकुती पडते की काय म्हणून जे वाटतं ते चुकीचं आहे. ते आपल्याला सोडता जर आलं तर डेफिनेटली त्याही क्षणांमध्ये आपण आनंदी होऊ कारण मी म्हटलं तसं आपली संस्कृती प्रत्येक टप्प्याचा स्वीकार करणं आपल्याला शिकवते आणि मग पुन्हा हे कधीपासून आणि का आलं आपल्यामध्ये की ह्या निसर्गाच्याच ह्या सगळ्या वयाच्या टप्प्यावर आपल्याला आपल्याबद्दलच कुठेतरी तिरस्कार वाटायला लागतो की हे नको व्हायला होतं असं काहीतरी वाटायला लागतं आणि आपण स्वतःचा आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकार करणं जेव्हा सोडून देतो तेव्हा आनंदाला खरा प्रॉब्लेम आपला क्रिएट झालेला असतो. आणि भौतिक साधनांबद्दलही मी बोलत होते, मोठं घर पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, सगळं काही भरपूर पाहिजे पण साधन संपत्तीने भौतिक साधनाने आनंद मिळवता येत नाही हे आपल्याला अगदी संत सुद्धा वेगवेगळ्या मार्गातून सांगून गेले आहेत. पण दुर्दैवानं आपण अजूनही ते लक्षात घेतलेलं नाही. म्हणजे भलेही आपल्याला माहित आहे
की माझ्या पायामध्ये जेव्हा बूट नव्हते तेव्हा मला खूप वाईट वाटलं, किंवा त्याच्या पायामध्ये मी बूट पाहिले आणि माझ्या पायात मला घालण्यासाठी काहीच नाही म्हटल्यावर मला खूप वाईट वाटलं. पण नंतर मी तो एक मनुष्य पाहिला जो ज्याला पायच नव्हते, आणि तेव्हा माझ्याकडे काय आहे याची मला जाणीव झाली आणि मी समाधानी झालो. हे आपल्याला माहित असेल, माहित आहेच असेल नाही, माहित आहेच. पण त्यातलं तात्पर्य स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबित करणं हे आपण विसरून जातोय ना. आणि जेव्हा प्रत्येक क्षणी त्याचा विचार करून त्यावर आपण अंमल करायला लागू, तेव्हा खरं आपण आनंदी होण्याकडे जात आहोत असं आपल्याला म्हणता येईल. भौतिक साधनं मिळवण्याच्या नादात जो आनंदाचा प्रत्येक क्षण आपण घालवत आहोत, तर भौतिक साधनं ही आनंद देत नाहीत, हेही मी तुम्हाला सांगितलंच पाहिजे. नायजेरियाच्या त्या अब्जाधीशाच्या उदाहरणावरून. आपल्याकडे तर संत महंत खूप सांगून गेले, पण आता तिकडचं उदाहरण देते. जसं पाश्चात्य संस्कृती आपल्याला चांगली वाटते, तसं बाहेरच्या देशात काही घडलं तर कदाचित ते तरी आपण अंगीकारू नये, म्हणून मी हे उदाहरण देते. हा नायजेरियन अब्जाधीश फेमी ओटोडे जेव्हा असं विचारण्यात आलं होतं की सर्वाधिक आनंद तुम्ही कधी झालात, अब्जाधीश मनुष्य त्याला काय आनंदी व्हायला काही कमी कारण असते, सर्वाधिक आनंदी तुम्ही कधी झाला, तेव्हा त्यांना असं सांगितलं की खरंच सर्वाधिक आनंदी होण्याच्या अगोदर 3 टप्पे माझ्या आयुष्यात आले होते. सगळ्यात अगोदर मी सगळ्यांकडून ऐकत होतो की जेव्हा साधन संपत्ती खूप जास्त असते ना, तेव्हा आपण खूप आनंदी असतो. आणि मी खूप साधन संपत्ती कमवली, प्रचंड श्रीमंत झालो, अब्जाधीश झालो, पण तरी मला वाटत होतं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मिसिंग आहे. म्हणून मी त्याचबद्दल चर्चा मित्रांशी करत असताना काही जणांनी मला सजेस्ट केलं की मौल्यवान संपत्ती, म्हणजे देश विदेशीचे मौल्यवान वस्तू जर तुझ्याकडे असतील, शो ऑफ करायला हवं की नाही, तर तेव्हा तू आनंदी होशील. म्हणून देश विदेशातल्या जवळपास मी संपूर्ण जगभर भ्रमंती केली आणि देश विदेशातल्या अनेक मौल्यवान वस्तू माझ्याकडे मी आणल्या, तरीही मला वाटत होतं काहीतरी मिसिंग आहे. पुन्हा माझ्या आयुष्यात 3रा टप्पा आला. कोणीतरी मला सजेस्ट केलं की तुझ्या व्यवसायाचा विस्तार जेव्हा होईल तेव्हा तू आनंदी होशील, आणि माझ्या व्यवसायाचा मी विस्तारही केला, पण तरी काही मिसिंग होतच. त्या क्षणी या 3ही टप्पे पार करत असताना मी असा एक डिझेल पुरवठादार होतो की जो नायजेरियातला आणि आफ्रिकेतला 95% डिझेल सप्लाय करत होता. मी असा एक जहाज मालक होतो जो आशिया आणि आफ्रिका खंडातला सर्वाधिक श्रीमंत जहाज मालक होतो, पण तरी सुद्धा मला आनंद सापडत नव्हता. आणि एक दिवस असं झालं की माझ्या मित्रानं सांगितलं की एक NGO आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांसाठी 200 व्हीलचेअर्स हव्या आहेत. 200 व्हीलचेअर्स म्हणजे काहीच माझ्यासाठी नव्हतं. मी लगेच माझ्या माणसाला सांगितलं आणि याला 200 व्हीलचेअर्स सप्लाय कर म्हणून सांगितलं. पण ह्या मित्राने सांगितलं की तू व्हीलचेअर्स मला देऊ नको, त्या कार्यक्रमाला तू स्वतः ये आणि तुझ्याच हाताने द्यायच्या आहेत. हो नाही करता करता शेवटी मी ते मान्य केलं आणि मी ते कार्यक्रमाला जेव्हा गेलो, व्हीलचेअर्स त्या मुलांमध्ये, छोट्या छोट्या मुलांमध्ये जेव्हा डिस्ट्रीब्यूट करण्यात आल्या, तेव्हा त्या व्हीलचेअर्सवर बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी कधी आनंदित झालो ते मला कळवलंही नव्हतं. आणि त्याच्याही पुढे ते असं सांगतात. तो सगळा वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी जेव्हा निघून जायला लागलो, तेव्हा व्हीलचेअर चालवत एक मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या पायाला धरलं. व्हीलचेअरवर बसलेला असल्यामुळे पायच हाताशी येणार ना, आणि त्यानं माझ्या पायाला धरलं आणि तो माझ्याकडे बघू लागला. त्याला विचारलं की व्हीलचेअर व्यतिरिक्त तुला आणखी काही हवं आहे का? आणि त्यानं असं सांगितलं, मला आणखी काहीही नकोय, मला फक्त तुमचा हा चेहरा निरखून पाहू द्या, जेणेकरून पुन्हा जेव्हा केव्हा आपली स्वर्गात भेट होईल तेव्हाही मी तुम्हाला धन्यवाद देऊ शकेन. आणि त्या क्षणी आनंद कशात आहे हे त्याला लक्षात आलं. पुन्हा आपल्या संस्कृतीकडे परत येत असताना मी अवश्य सांगेन की आपली ही संस्कृती देण्यावर भर ठेवते. देत राहा,
आपण इतरांना देत राहिलो तर ते पुन्हा आपल्याकडे परत येतं हे तर आहे, पण देत राहिल्यानंतर आपल्या मनाला किती समाधान मिळतं हे वेगवेगळ्या कवितांमधून, वेगवेगळ्या ओव्यांमधून, अभंगांमधून आपल्यापर्यंत पोहोचतं. पण दुर्दैवानं आजही आपला स्वभाव म्हणजे फॉर मेनी रिझन्स असा काही बनलेला असतो की देण्यापेक्षा मला काय मिळेल याचा आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपण आपला आनंद गमावतो. म्हणून वी राईज बाय लिफ्टिंग अदर्स किंवा हॅपीनेस ऑफ गिव्हिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मी एक वाक्य अवश्य म्हणेन, हॅपीनेस ऑलवेज लुक्स स्मॉल while you hold it in your hands, but let it go and you learn at once how big and precious it was. So, आताही आपल्या सभोवतालचे जे आहे, आपले आप्तस्वकीय जे आहे, त्यांच्याशी दोन वाक्य बोलल्यामुळे आपल्याला जो आनंद मिळतो तो जाणून घेणं गरजेचं आहे. तेव्हा डोक्यात काहीतरी असेल, हातात मोबाईल असेल, तर त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे मला आनंद झाला हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. म्हणून हा हॅपीनेस एकदा उडून गेला ना मग त्याचं महत्व कळतं. म्हणून हा आनंद आपल्या आयुष्यातून उडून जाण्याच्या अगोदरच सुंदर फुल पुढे असेल असं म्हणत जगण्यापेक्षा जो क्षण येतो आहे तो किती सुंदर आहे आणि किती आनंदी आहे हे लक्षात घेणं आणि त्या पद्धतीनं आनंदाचा प्रत्येक क्षण जगणं, नुसता आला क्षण गेला क्षणच्या ऐवजी आनंदाचा तो प्रत्यक्ष क्षण जगणं खूप महत्वाचं आहे हे लक्षात ठेवूया. आणि खरंच आपण सगळे आनंदी होऊया. गणपती बाप्पालाही मी तोच आशीर्वाद मागते की आपल्या सर्वांचं आयुष्य आनंदी आणि सुखी समृद्धीत जावं. थँक्यू.